विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। वासुदेव हरी श्री गुरुदेव दत्त। ईश्वर स्वरूप भाविक हो, भक्त कोणाला बोलायचं? उद्धवाने देवाला विचारलं, भगवंता तुझी भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? भगवंताने सांगितलं, उद्धवा अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता ती नाव। रात्रंदिवस माझं भजन करायचं म्हणजे माझी भक्ती करायची। आणि जर भक्ती करतो तो भक्त असेल तर भक्तांचे भाविक हो 4 प्रकार सांगितलेले आहेत। आविष्कृत भक्त, अंगीकृत भक्त, पुरस्कृत भक्त आणि अधिकृत भक्त। आविष्कृत भक्त कोणाला म्हणायचं? तर देवच जेव्हा भक्ताचा अवतार घेतो ना तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हणतात। मी तुम्हाला उदाहरणादाखल एक अभंग, आपल्या परिचित असलेला अभंग बोलून दाखवेल। सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म तो सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी। देवच भगवंताचा अवतार घेतो किंवा देवच भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हटलेलं आहे। मी जो अभंग आपल्याला आता म्हणून दाखवला, या अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धामध्ये देवांची नाव आहेत आणि याच अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये भक्तांची नाव आहेत। सदाशिव, महाविष्णू, आदिशक्ती, ब्रह्म ही झाली देवांची नावं आणि ह्याच अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये भक्तांची नाव आहेत। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई। म्हणजे देवच जेव्हा भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त बोललं जातं। अर्थात ज्ञानोबाऱ्यांची आरती बोलताना आपण बोलतो ना, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा। देवच भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हणतात। भक्तांचा दुसरा प्रकार आहे अंगीकृत भक्तांचा। अंगीकृत भक्त म्हणजे काय? तर देवाने ज्यांचा अंगीकार केला आहे त्यांना अंगीकृत भक्त म्हटलं जातं। जग ज्याचा स्वीकार करायला पाहिजे त्याचा करत नाही, ज्याचा तिरस्कार करायला पाहिजे त्याचा करत नाही, उलट पक्षी ज्याचा तिरस्कार करायला पाहिजे त्याचा अंगीकार करतात व ज्याचा अंगीकार करायला पाहिजे त्याचा तिरस्कार करतात। पण भगवंत, अरे जगाने जरी निंदा केली तरी देखील भगवंताने जर अंगीकार केला ना तर तो भक्त जगासाठी पुढे जाऊन वंद्य ठरतो, पूजनीय ठरतो। मी प्रमाण सांगतो आपल्याला, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंद्य तेही तेने वंद्य केले। मी आपल्याला एक प्रश्न विचारेल, भगवान श्रीकृष्णाचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाला 16,108 पत्न्या होत्या, बायका होत्या असं बोललं जातं। त्याच्यातल्या मुख्य 8 रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, वृंदा, मित्रा, भद्रा, सत्या अशा देवाच्या मुख्य 8 बायका सांगितलेल्या आहेत। मला सांगा बरं, भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असताना आपण कधी असं करतो का, रुक्मिणी कृष्ण? भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असताना कधी आपण असं करतो का, सत्यभामा कृष्ण? भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असताना कधी आपण असं करतो का, जांबुवंती कृष्ण? नाही करत। भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असताना आपण रुक्मिणी कृष्ण करत नाही, सत्यभामा कृष्ण करत नाही, जांबुवंती कृष्ण करत नाही। मग भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असताना आपण काय करतो? राधा कृष्ण। ज्या राधेला संपूर्ण जगाने नावं ठेवली, ज्या राधेची अनेकांनी निंदा केली, पण त्या राधेचा भगवान श्रीकृष्णाने अंगीकार केला, इतका अंगीकार केला की भगवान श्रीकृष्णाच्या नावाच्या अगोदर आपल्याला राधेचं नाव घ्यावं लागतो। म्हणजे ज्या राधेची निंदा संपूर्ण जग करत होतं त्या राधेचा भगवंताने अंगीकार केला तर ती राधा जगासाठी वंद्य ठरली, पूजनीय ठरली। अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदतेही तेने वंद्य केली। म्हणून आपला अंगीकार देवाने करावा, आपला अंगीकार साधू संतांनी करावा, आपला अंगीकार आईवडिलांनी करावा, आपला अंगीकार समाजाने करावा। असं आपलं वर्तन, असं आपलं कर्म असलं पाहिजे। खरं तर देवजन, मी सुरुवातीलाही सांगितलं की देव ज्यांचा अंगीकार करतो, एक गोष्ट फार सुंदर सांगितली जाते की एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फेरफटका मारण्यासाठी उपवनामध्ये गेले
उपवन येतं लक्षात, वन उपवन नाही, तुमच्या उपवन लक्षात येणार नाही. मी अजून सोपं करून सांगतो. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी बागेत गेले. आलं लक्षात? नाही अजूनही लक्षात येत नसेल तर मी शुद्ध मराठीमध्ये सांगतो. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन गार्डनमध्ये गेले. आता आलं असेल तुमच्या लक्षामध्ये. हां, म्हणजे आपलं असंच आहे, आपली एकही भाषा व्यवस्थित नाही, ना मराठी धड, ना हिंदी धड, ना इंग्रजी धड. म्हणजे आपली हिंदी कशी असती, जल्दी उठ्या, दो रोटी सट्या, कालवण सांड्या, लोटक्या फुट्या, असं आपलं हिंदी. आणि इंग्रजी तर काय, एक बाई आपल्या मुलाला म्हणती, बाळा शाळेत चाललायस ना, पाण्याची वॉटर बॅग घेऊन घ्या. अहो पाणी आणि वॉटर काय वेगळं का? पण आपली एकही भाषा व्यवस्थित नाही. जाऊ द्या, मला तिकडे तुम्हाला घेऊन जायचं नाही. पण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी बागेत गेले. बागेत गेल्यानंतर तिथे इतकं सुंदर बागेतलं वातावरण पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनात आलं की इथं आपण श्रीकृष्णासोबत यायला नव्हतं पाहिजे, आपण आपल्या पत्नीबरोबर, आपल्या बायकोबरोबर अर्थात सुभद्रेबरोबर यायला पाहिजे होतं. आणि अर्जुनाच्या मनात आलं आणि देवाला न सांगता कळलं. भाविक हो, देवाला न सांगता कळतं बरं का, देवाला न सांगता कळतं. आपल्याला वाटतं कोणाला काय कळतंय, पण तुमच्या मनात जे चाललंय ते देवाला न सांगता कळतं. महाराज म्हणतात, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला न सांगता कळतं, देवाला न सांगता कळतं. म्हणून अर्जुनाच्या मनात आलं आणि देव लगेच रथावरून उतरला. असं साधारणपणे एक झाड होतं, त्या झाडापर्यंत गेला, झाडाच्या पाठीमागे गेला आणि देवाने हुबेहूब सुभद्रेचं रूप धारण केलं. सुभद्रेचं म्हणजे अर्जुनाच्या बायकोचं. देवाला कोणतंही रूप घेता येतं बरं का. माऊली म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बापरखुमा देवीवरू खून बाणिली कैसी. भगवंताला कोणतंही रूप घेता येतं. भगवंत खरं तर काय माहिती आहे का, देवाला नट म्हटले, नट. आपल्याला आत्ता तुम्ही माझं वाक्य पूर्ण करा, तुम्ही ऐकताय ना तर माझं वाक्य पूर्ण करा. पहा ना कसं अभिनेता अभिनेत्री, ॲक्टर ॲक्ट्रेस, हिरो हिरोईन असे शब्द आपण म्हणतो ना, तसं नट नटी. जगातला सगळ्यात पहिला नट नटी येते लक्षात. जाऊ द्या, अजून सोपं करून सांगू, आर्ची परशा, हा हे लक्षात आलं असेल तुमच्या, नट नटी. तसं जगातला सगळ्यात पहिला नट म्हणजे देव आहे. देव देव हां, त्याचं वर्णन करताना भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, नटिया एकची एकला, गाई व्याघ्राचे सोंग आवगला, भीतरील खेळिये जेने ओळखिला, त्याचा फिटला भवबंध. त्याला नट म्हटलेलं आहे. नट तो कोणतेही रूप धारण करू शकतो. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं वर्णन करताना म्हणतात, तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. भगवंताला नट म्हटलेलं आहे. नट तो कोणते रूप धारण करू शकतो. तोच सगळे. म्हणजे आपण शिर्डीला गेल्यानंतर एक वाक्य वाचतो पहा, सबका मालिक एक है. किंवा एक इंग्रजी तत्ववेत्ता म्हणतो, गॉड इज वन. देव हा एक आहे, तो एक आहे पण विविध रूपाने नटलेला आहे. तो विविध रूपाने नटलेला आहे. म्हणजे त्याचं वर्णन करताना भगवंत देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. मी तुम्हाला सांगतो कसं. देव देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. आपण भारत देशामध्ये राहतो, देशतः तो अपरिच्छिन्न. अपरिच्छिन्न म्हणजे व्यापक आहे, आणि व्यापक असतो तो सत्य असतो. म्हणजे कसं, आपण भारत देशामध्ये राहतो, भारतात त्याला देव म्हणतात. मग भारतात देव आहे तर पाकिस्तानमध्ये नाही का? पाकिस्तानमध्येही आहे. बरं, पाकिस्तानमध्ये आहे तर मग अमेरिकेमध्ये नाही का? तो अमेरिकेमध्ये देखील आहे. भारतात त्याला देव म्हणतात, भगवान म्हणतात. पाकिस्तानमध्ये त्याला अल्लाह म्हणतात. अमेरिकेमध्ये त्याला गॉड म्हणतात. म्हणजे असा एकही देश नाही जिथे देव नाहीये. बरं, तो कालतः अपरिच्छिन्न आहे. म्हणजे काळाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. जसं की भूतकाळातही तो होता, वर्तमानातही तो आहे आणि भविष्यातही तो असणार आहे. म्हणजे तो कालतः अपरिच्छिन्न आहे आणि तो वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. सर्व वस्तूत त्याचा अनुभव आहे. विठ्ठल जळीस तळी भरला, रीता ठाव नाही उरला, असा देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न असलेला देव कोणतेही रूप धारण करतो. त्यांनी अर्जुनासाठी कोणतं रूप धारण केलं हे आपण पाहूयात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा.